हम तुम्हारे साथ हैं। आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील 17 सप्टेंबर पासून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं, सगळे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करावी, हैदराबाद, मुंबई आणि सातारा गॅजेट लागू करावे, अंतरवाली, सराटीसह राज्यातील मराठा आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावे या मागण्यांसाठी अंतरवाली सराटी या ठिकाणी उपोषणाला बसले असून आज त्यांच्या उपोषणाचा 5वा दिवस असून त्यांची प्रकृती खालावलेली आहे। परंतु सरकार या उपोषणाकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे आज संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलाय। जरांगे पाटलांच्या उपोषणाकडे सरकारनं अंदाज केल्यास येणाऱ्या निवडणुकीत धडा शिकवू असा इशाराच मराठा समन्वयक कृष्णा पानतावणे यांनी दिलाय। यावेळी बीडसांगवी गावचे सरपंच आणि ग्रामस्थ मराठा आंदोलक उपस्थित होते। तेज वार्ता प्रतिनिधी मंगेश कुमार पवार, बीडसांगवी आष्टी। आष्टी तालुक्यातील बीडसांगवी गावामध्ये आहोत आणि आपण पाहत आहोत की गेल्या 5 दिवसापासून मनोज जरांगे पाटील उपोषण करत आहेत, परंतु मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाची दखल सरकार घेताना दिसत नाही। अशा कारणामुळे सर्वजण तालुक्यातील सर्वजण लोक रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि प्रत्येक गावागावामध्ये मराठा समाजाने कडकडीत बंद पाळलेला आहे। आपण आष्टी तालुक्यातल्या बीडसांगवी गावामध्ये आहोत। आपण येथील मराठा समन्वयकाशी जाणून घेणार आहोत की येथील काय परिस्थिती आहे। आपण हा जो कडकडीत बंद पाळलेला आहे यामागे आपला मेन उद्देश काय? मराठ्याचा डहाणू वाघ मनोज पाटील जरांगे यांचे उपोषण चालू असताना त्याची तब्येत खालवलेली आहे। यांना पाठिंबा देण्यासाठी सकल बीडसांगवी गावचे सरपंच नंदकिशोर करांडे, पूर्ण सकल मराठा बांधव हे उपस्थित आहे आणि भविष्यात जर जरांगे पाटलाच्या तब्येतीत जर काही बरे वाईट झाले किंवा त्यांना जरी अडचण आली तर येणाऱ्या काळात ह्या महाराष्ट्र सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील। बीडसांगवी ग्रामस्थांच्या वतीने ह्या लढ्याला पूर्ण पाठिंबा आहे। सरकार जाणून बुजून दुर्लक्ष करतो 100% आवश्यक 100%। मनोज जरांगे पाटील हे मराठ्यामध्ये एकनिष्ठ नेता असं तुम्हाला वाटतं? 100% निस्वार्थी सेवा आहे, समाजासाठी लढण्याची प्रवृत्ती आहे त्यांची, त्यामुळे पूर्ण मराठा सकल समाज आणि इतर समाजसुद्धा मनोज जरांगे सोबत आहे। आज आपण जो गावबंद पाळलेला आहे तो तालुक्यामध्ये आणखी किती गावांना पाळला असेल असं तुम्हाला वाटतं? जवळपास आष्टी पाटोदा, शिरूर किंवा बीड जिल्ह्यामध्ये 100% बंद पाळलेला असेल असं मला वाटतं। आणि येणाऱ्या काळामध्ये जर मनोज जरांगे पाटील राजकारणामध्ये उतरले तर त्याचा इफेक्ट निश्चितपणे आष्टी, पाटोदा, शिरूर याच्या राजकारणावर पडणार तर आहेच, त्याचबरोबर पूर्ण बीड जिल्ह्यातल्या नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणावर पडणार आहे असं आपल्याला पूर्णपणे यामधून बीड जिल्ह्यामध्ये मनोजदादा जरांगे पाटील यांचं मराठी समाजासाठी जे आंदोलन उभं केलेलं आहे हे मराठी बांधवांना, गोरगरीब मराठा बांधवांना हे आरक्षण मिळावं याकरता त्यांचं कठोर आमरण उपोषण चालू आहे। त्याकरता हा बीड जिल्ह्यानी जो बंद पुकारला होता त्या बंदसाठी सर्व बीड जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांनी उत्कृष्ट असा प्रतिसाद दिलेला आहे आणि त्या सर्व बांधवांचं अभिनंदन करतो आणि आभार मानतो। आणि त्या असं 2 दिवसाच्या आत पाटलांनी ज्या मागण्या मांडलेल्या आहेत त्या त्वरित सरकारकडे आम्ही अपेक्षा करतो, पण नसता जर मागण्या मान्य नाही झाल्या तर मराठा समाजाचा आता अंत पाहू नका। मराठा समाज जर याचे परिणाम येत्या काळात भोगावे लागतील ही सरकारने या उपोषणाची दखल घ्यावा आणि पाटलांचं उपोषण सोडण्यासाठी 2 दिवस जर त्यांनी मागण्या मान्य केल्या तर नक्कीच मराठा समाज हा त्यांना डोक्यावर घेऊन असल्याशिवाय राहणार नाही।